भारताने वेस्ट इंडिजला हरवलं आणि भारत सेमीफायनलला गेलं. आता वेस्ट इंडिजला हरवणं म्हणजे सोपं नाही तुम्हाला सांगतो. ती काय बारीक प्लेयर नाहीत, सगळे सारखे दिसायला तुम्हाला सांगतो. एक तर तुम्हाला सांगतो त्यांच्यात बॉलर कोण बॅट्समन हेच लवकर समजत नाही, सगळे सारखे असल्यामुळे आणि समजूस्तोवर तर मॅचच संपत्ती. त्यांना काय आहे ओव्हरला असे 2-3 सिक्स लागतील आणि सिक्स नाही गेल्या मग त्यांना करमत नाही, नाराज होतील. आता बाकीची जी टीम आहे ती पॉवर प्लेमध्ये 60-70 रन मारतात. पॉवर प्लेमध्ये चांगला हाणून खेळतात. हा वेस्ट इंडिजचा एक असा संघ आहे तुम्हाला सांगतो, हे 20 ओव्हरपर्यंत हाणून खेळतील. 20 ओव्हर म्हणजे ह्यांच्यासाठी एक पॉवर प्ले. त्यांच्यात बॉलरला पण असं वाटतं की मला डाव यावा, मला डाव आला का मी 2-3 सिक्स हाणीन. डाव नाही भेटला ती नाराज होती. त्यांचा मग कॅप्टन त्यांना सांगतो, "नाराज होऊ नका. पुढल्या मॅचला तुम्ही ओपन करा." तेव्हा मग ती खुश होतील. आणि एक पाकिस्तानची टीम आहे. त्यांची जी मेन बॅट्समन आहेत का, त्यांना पण असं वाटतं की याला आपल्याला डाव नाही यायला पाहिजे. कारण डाव आला की 0 आउट होते आणि 0 आउट झालं की मग लगेच लोकं त्यांना शिव्या देतील. त्याच्यामुळे ती दुआ करते डाव येऊ नये म्हणून. तर मला सांगतो वेस्ट इंडिजचे जे प्लेयर आहेत ना, त्यांना आउट करून काही उपयोग नाही. जिंकायचं असेल ना, तर त्यांना डॉट बॉल घातलेले पाहिजेत. आउट करून काय करणार बाबा? दुसरा येणारा त्या पहिल्यासारखाच असतो सेम टू सेम. काहीच फरक नाही. तब्येत बिन, उंची बिन सगळं सारखंच आणि आलं की लगेच बॅट घुमितो. जसं काय यांच्यासमोर 500चं टार्गेट आहे. दबाव बिलकुल येत नाही ह्यांच्यावरती. दबाव छानला घाबरतो दबाव काही. आणि एक पाकिस्तानची टीम आहे. समोर 50चं टार्गेट असलं तर ती 16 ऑल आउट होती. दबाव येतो ह्यांच्यावर. 50चं टार्गेट असलं की. असली टीम आहे ती. आणि ती भारताच्या टीमची बराबरी करीत. आता भारताची जेव्हा वेस्ट इंडिज संघ मॅच होती, तेव्हा संजू शॅमनं 50 बॉलला 97 रन बनवल्या. आता पाकिस्तानचा जर वेस्ट इंडिज संघ मॅच असता, तर मला असं वाटतं त्यांचे सगळे जेवढे प्लेयर आहेत ना 11, त्यावेळी सुद्धा मिळून 97 रन नसत्या केल्या. डबल जरी खेळविले असते ना, तरी झाले नसते. 150 रनांनी हारले असते. वेस्ट इंडिज काय भारी संघ नाही तुम्हाला सांगतो. त्यांना जर घरी जेवाय बोलवलं तर अगोदर 1 क्विंटल दळून आणावं लागेल तेव्हा त्यांचं बॅग. त्यांच्यात बारीक कोण नाही. तो होल्डर, जेसन होल्डर. 7 फूट उंची आहे त्याची तुम्हाला सांगतो. त्याला पळायला मैदान कमी पडतं. तुम्हाला सांगतो रन काढताना खालच्या टांबापासून वरल्या टांबापर्यंत तो 2 डांगा जातोय. निम्यात आहे तो वरच अशी बॅट टिकितो पुढल्या टांबापाशी. त्याला रन आउट करणं सोपं नाही तुम्हाला सांगतो. मी तर म्हणतो त्या होल्डरला जो रन आउट करीन ना, त्याला इनाम देऊन सलाम केला पाहिजे. त्याचे काही हात बी बारीक नाही तुम्हाला सांगतो. हातामध्ये आपण कसं लिंबू धरतो तसं तो हातामध्ये बॉल धरतो लिंबू धरल्यासारखं. असला तो होल्डर आहे तुम्हाला सांगतो. त्याच्या हाताच्या उंजळीमध्ये मला वाटतं कमीत कमी 1 लिटर पाणी बस. आणि पाकिस्तान त्यांच्या संघ कवा जिंकायचं. पाकिस्तानचा एक बॉलर म्हणला, आता सध्या तो काय खेळत नाही, पण ते पहिला खेळायचा पाकिस्तानसाठी, पाकिस्तानच्या टीममध्ये. तर मला सांगतो ते बॉलर म्हणला, भारताची टीम सेमीफायनलला जाणार नाही. आणि भारताची टीम सेमीफायनलला जायच्या आधी पाकिस्तानची टीम घरला गेली. आणि भारताची टीम सेमीफायनलला पण गेली. आता पाकिस्तानच्या टीममध्ये एक असा बॅट्समन आहे, काही लोक त्याला किंग म्हणतील. आता किंग कोणाला म्हणलं पाहिजे तुम्हाला सांगतो, विराट कोहलीला. विराट कोहली म्हणजे हरायला लागलेली मॅच जिंकून देते. ज्यावेळेस टीमला रनाची गरज असते त्यावेळेस रन बनवते. विराट कोहलीला किंग म्हणलं पाहिजे. त्या पाकिस्तानच्या टीममध्ये एक बॅट्समन आहे, त्याला मोकार किंग म्हणतात. जेव्हा टीमला रनची गरज असते तेव्हा तो सगळ्याच्या आधी आउट होतो. आणि मॅच ज्यावेळेस जिंकत आलेली असती तेव्हा तो हरवून देतो मॅच. आणि लोक त्याला किंग म्हणतात. त्यांच्यात असंही तुम्हाला सांगतो, एक आउट झाला का की दुसरा आउट होतो, सगळे आउट होऊन जातील. त्याला करमत नाही. त्यांना असं वाटतं पहिला आउट होऊन गेलाय म्हणल्यावर तो बिर्याणी लई खाईल. त्यांनी जर आपल्याला चिकनचे पीस नाही ठेवले तर मग ती लगेच असा विचार करते. आणि तसा विचार आला की मग ती लगेच म्हणते नाही आता आउटच व्हावं लागेल, लगेच आउट होऊन जातील. सगळे आउट होऊन जातील. आता बाकीचे जे प्लेयर आहेत, बाकीची जी टीम असतात, ते खेळताना विचार करतील. आयला किती बॉलला किती रन पाहिजेत, किती आपल्याला ओव्हरला रन काढावं लागते असा विचार करते. पाकिस्तानची अशी टीम मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या डोक्यात फक्त बिर्याणीचा विचार चालू असतो डोक्यामध्ये. आज मटन बिर्याणी असं का चिकन बिर्याणी, तो आउट होऊन गेलाय. त्यांनी खाल्ली तर मग आपल्याला भेटणार नाही. आणि जर बिर्याणीच नसली तर मग लय अवघड होईल. म्हणजे असला विचार करतात. आणि असला विचार करता करता ते काय करतात, समोरचे फिल्डर असतं ना लगेच त्याच्या हातामध्ये बॉल हाणून खेळतात. आणि ही टाइम आउट कशाला घेते मला कळत नाही तुम्हाला सांगतो. आता बाकीच्या टीमा पॉवर प्ले मी तुम्हाला सांगतो 70-80 रन काढतात. पाकिस्तानची एक अशी टीम आहे पॉवर प्ले मध्ये 25 रन काढली आणि लगेच 6 ओव्हर झाले की ड्रिंक्स ब्रेक ही यांना पाणी कशाला, यांना फोक काढला पाहिजे. आणि जेवढ्या मिनिटाचा टाइम आउट आहे का तेवढ्या मिनिटं नुसते ह्यांच्या नाडगे हाणले पाहिजेत. आणि भारताच्या टीमची बराबरी करीत 3 रन काढून आउट होते आणि डझनभर किळ खातील. काय उपयोगाची नाही ती. तर थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.